विठ्ठल विठ्ठल मुखी तुमचे रवित धना हे मज मृत्तिके समान। कंठी मिरवा तुळसी व्रत करा एकादशी तुमचे रवित धना हे मज मृत्तिके हरीचे दास तुका म्हणे मज हेची आस तुमचे रवित धन ते मज मृत्तिके समान। विठ्ठल विठ्ठल महायोग पीठे तठे भीमरथम वरं पुंडरीकाय दातुं मुनिंदे समागत्य तिष्ठं तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम्। पाण्डुरङ्गा करू प्रथम नमः। Oh,
प्रथम नमन दुसरे चरण संताचिया त्यांच्या कृपा दाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका। ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी जगी एक ऐसा भगवा स्थिरावला जिजाऊच्या पोटी ज्याचा जन्म झाला आज आहे ज्याची अजरामर कीर्ती नमस्कार माझा शिव छत्रपती मूर्ती धन्य जिजाऊची कुशी वीर जन्मले छत्रपती धन्य जिजाऊची कुशी वीर जन्मले छत्रपती वीर जन्मले छत्रपती केले धर्माचे रक्षण नित्य संताचे पूजन विठ्ठल विठ्ठल आम्ही तेने सुखी म्हणा विठ्ठल विठ्ठल मुखी। प्रस्तुत प्राप्त कीर्तन रूपी सेवेसाठी निवडलेला अभंग जगमान्य विश्वमान्य विश्वाधिकार विश्वभूषण विश्वप्रिय विश्व सामान्य वयाच्या 16व्या वर्षी स्वराज्य स्थापन करणारे छत्रपती शिवाजी महाराजांचे आद्यगुरु असणारे वैकुंठवासी सदैही वैकुंठाला जाणारे जगद्गुरु तुकोबरायांचा 4 चरणाचा आणि सुखाची माहिती सांगणारा अभंग सेवेसाठी निवडलेला आहे। विठ्ठल विठ्ठल कीर्तन रूपी सेवा सुरुवात होण्याच्या अगोदर अल्पसा परिहार द्यायचा तो असा मौजे कर्देहळी गेली 3 वर्ष चालू असलेला हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त कीर्तन महोत्सव भव्य दिव्य नियोजनात असलेला हा कीर्तन महोत्सव आयुष्यभर सत्तेसाठी लढणारे अंधश्रद्धेला कधीही थारा न देणारे अमावस्या दिवशी शुभ कार्याची सुरुवात करणारे द मॅनेजमेंट ऑफ गुरु छत्रपती शिवाजी राजे 18 पगड मावळ्यांना सोबत घेऊन स्वराज्य स्थापन करणारे शत्रूला देखील त्याच्या नित्तेवर ठाम विश्वास वाटायचा उभा आयुष्य गेलं पण दरबारात कधी स्त्री नृत्याचा कार्यक्रम ठेवला नाही असे कलावंत भूषण आमची अस्मिता छत्रपती शिवाजी महाराजांच्या निमित्तानं असलेला हा भव्य दिव्य कीर्तन महोत्सव आणि भाग्याने माझ्याकडे आलेली ही कीर्तन सेवा। माझ्याकडे कीर्तन सेवा येण्याचं कारण संतोष महाराजांनी माझ्याशी कॉन्टॅक्ट साधला आणि माझे मोठे बंधू संतोष महाराज यांनी मला या कीर्तनाची कल्पना दिली आणि माझ्यावर मुली प्रेम करणारे अविनाश दादा पवार यांनी माझ्यासोबत कीर्तनाचा कॉल साधला आणि कीर्तनाची कल्पना दिली आणि त्यांच्या मार्फत ही कीर्तन सेवा माझ्याकडे आली। शिवशंभू प्रतिष्ठान कर्देहळी
येथे चालू असलेला हा भव्य दिव्य नियोजनात कीर्तन महोत्सव, तसेच माझ्या कीर्तनाला उपस्थित असलेले मृदंगाचार्य प्रतीक महाराज कारंडे यांना देखील धन्यवाद देते. बळीराम महाराज पवार यांना देखील धन्यवाद देते. विनेकरी बाबा आहेत, सर्व टाळकरी वृंद, पांडुरंग महाराज शिंदे यांना देखील धन्यवाद देते. पांडुरंग महाराज पवार यांना देखील धन्यवाद देते. माझे आजोबा माझ्यासोबत आले, त्यांना देखील धन्यवाद देते. इकडचे मृदंगाचार्य माझा मोठा भैया, आमच्या मराठवाड्याचं भूषण आहेत, ते सुंदर असं पकवाज वादन करतात. रोहित महाराज मुंडे यांना देखील धन्यवाद देते. आणि आपलं कीर्तन हे पूर्ण जगामध्ये त्यांच्या मार्फत जातंय. घरी बसून सुद्धा माणसं कीर्तन बघू शकतात. असे माझा भाव माझा देव इकडे पण चॅनल आहे, त्या सुद्धा चॅनलला सगळ्यांनी सबस्क्राईब करायचं आणि यूट्यूबला जाऊन व्हिडिओ बघायचे. आणि खाली असलेले श्रोतेजन सगळ्यांना धन्यवाद देते. आणि माझ्या कीर्तन रूपी सेवेला सुरुवात. विठ्ठल विठ्ठल अभंग जगद्गुरु तुकोबरायचा आहे आणि अभंग 4 चरणाचा आहे. या अभंगातून जगद्गुरु तुकोबराय आपल्याला सुख म्हणजे काय आणि सुख झाल्यानंतर काय होतं हे सांगतात. आपल्या मानवी जीवनामध्ये आपलं हे सांसारिक जीवन आहे. आपला हा संसार कसा आहे तर हा संसार दुःखाचा आहे. आपल्या या संसारामध्ये आपल्याला कुठंतरी थोडंसं सुख आणि जास्त दुःख भोगावं लागतंय. मग अशा या चालू असलेल्या संसारामध्ये आपल्याला हा मानवी देह प्राप्त झालाय. मग अशा या चालू असलेल्या संसारामध्ये आपण सुखासाठी दुःखाशी लढतो, सुख मिळवण्यासाठी प्रयत्न करतो, तरी देखील आपल्याला काही वेळेस सुखाची प्राप्ती होत नाही. असंच छत्रपती शिवाजी महाराज देखील त्यांच्या आयुष्यामध्ये कित्येक तरी संकटांना लढले, कित्येक तरी संकटांना सामोरे गेले, पण मनात कोणती कधी आशा ठेवली नाही. असा हा आपलं सांसारिक जीवन आहे. सांसारिक जीवनामध्ये दुःख आहे का सुख आहे मला तुमच्या तोंडून ऐकायचे, सांगा बरं. दुःख आहे. मग हा संसार दुःखाचा आहे. तुकोबराय सांगतात, दुःख बांधवळी आहे हा संसार, सुखाचा विचार नाही कोठे. ज्ञानोबा राय देखील सांगतात, मृत्यूलोकी सुखाची कहाणी ऐकजेल कवल्या श्रवणी, ऐसी सुख निद्रा ठरोनी गळाच्या. काय सांगतात ज्ञानोबा राय? मृत्यूलोकी सुखाची कहाणी ऐकजेल कवण्या श्रवणी. इंगळ म्हणजे विंचू. इंगळाच्या अंगावर अंथरूण टाकून झोपल्यावर आपल्याला विंचू काय करतो तर डंक मारतो, म्हणजे चावतो. मग विंचू आपल्याला चावल्यानंतर ज्या प्रकारचं दुःख आपल्याला होतंय अगदी त्या प्रकारचं दुःख या संसारामध्ये आहे असं ज्ञानोबा राय सांगतात. विठ्ठल विठ्ठल अशा प्रकारचा हा संसार, कुठेतरी सुख आणि जास्त तर आपल्याला दुःखच भेटतंय. मग आजचा हा कीर्तन महोत्सव आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा जयंतीनिमित्त. मग आपल्याला शिवचरित्र पण बघायचं असेल, विषय होय. एवढं भारी नियोजन आहे, एवढे भारी 2 पकवाज येतं, एवढे गायक येतं, पीटीवाले दादा, 2 चॅनल आपल्या समोर येतं, श्रोतेजन ऐकायला येतं. शिवचरित्र तर झालंच पाहिजे की. मग 395 जयंती छत्रपती शिवाजीराजांची. माँसाहेब आऊ जिजाऊच्या उदरात छत्रपती शिवाजीराजे वाढत होते. आई साहेबांना डोहाळे लागले. कशाचे डोहाळे लागले आई साहेबांना? आजकालच्या स्त्रियांना डोहाळे लागतात. कुठं मातीच खाऊ वाटते, कुठं तिखटच खाऊ वाटते, कुठं आंबटच खाऊ वाटते, कुठं तुरटच खाऊ वाटते. पण माझ्या आऊसाहेबांना डोहाळे लागले. कशाचे डोहाळे लागले आऊसाहेबांना? डोहाळे लागले घोड्यावर बसावं वाटायचं, सिंहासनावर बसावं वाटायचं. माझ्या आऊसाहेबांना दांडपट्टे फिरवत दुश्मनांच्या गर्दनी ओढवून महाराष्ट्रावर भगवा फडकवायचा होता. असे डोहाळे माझ्या आऊसाहेबांना लागले होते. आगळे वेगळे डोहाळे तर लागलेच,
पण माझ्या आऊसाहेबांनी ज्यावेळेस शिवबा त्यांच्या गर्भात वाढत होते त्यावेळेस माझ्या शिवबावर आऊसाहेबांनी गर्भसंस्कार केले. काय गर्भसंस्कार केले? ज्यावेळेस शिवबा पोटामध्ये वाढत होते त्यावेळेस माझ्या आऊसाहेब भगवद्गीता वाचायच्या, रामायण वाचायच्या, महाभारत वाचायच्या. त्यामुळे माझ्या शिवबावर, त्यामुळे माझा एवढा शिवबा एवढा सुंदर घडला दादा. गर्भसंस्कार करत होत्या, त्यांना डोहाळ्यात रागलेले लागले होते, पण आणखीन काय करायच्या? आऊसाहेबांच्या पोटात जेव्हा शिवबा वाढत होते तेव्हा आऊसाहेबांनी सांगितलं होतं, राजे तुम्हाला जन्माला यायचंय, तुम्हाला जन्माला यायचंय, पण तुम्ही येताना जळण्याच्या तयारीने या. का? तर एखादी मशाल आहे ना, मशाल, एखादी मशाल असते ती दुसऱ्याला प्रकाश देते पण ती स्वतः जळत असते. अगदी त्याच प्रकारे राजे तुम्हाला जन्माला यायचंय तर तुम्हाला हा संपूर्ण महाराष्ट्र प्रकाशित करायचंय, म्हणून तुम्हाला जन्माला यायचंय तर तुम्ही स्वतः जळण्याच्या तयारीने जन्माला या. विठ्ठल विठ्ठल. राजे आऊसाहेबांनी सांगितलं राजांना की तुम्ही जळण्याच्या तयारीने या. शहाजीराजे आईसाहेबांना म्हणाले, जिजाऊ तुझ्या उदरातून जर मुलगा जन्माला आला ना तर त्याला असं घडव, त्याला असं घडव, संपूर्ण दुश्मनांची त्यानं गर्दनी छाटून महाराष्ट्रावर भगवा फडकला पाहिजे. आऊसाहेबांनी वचन दिलं होतं शहाजीराजांना, माझ्या उदरातून जर कोणी जन्म घेईल तर मी त्याला घडवणारच आणि त्याने त्या महाराष्ट्रावर भगवा फडकलाच पाहिजे. अगदी त्या प्रकारे राजे आऊसाहेबांच्या उदरात वाढत होते. बघत बघत आऊसाहेबांचे 9 महिने 9 दिवस सरत आले दादा. आणि शिवजन्माच्या काळात आऊसाहेब जिजाऊ शिवनेरीवर होत्या. आऊसाहेब जिजाऊ शिवनेरीवर होत्या. बघत बघत 9 महिने 9 दिवस आऊसाहेबांचे सरत आले आणि उजळली ती पहाट, उजेडला तो दिवस. 19 फेब्रुवारी 1630 रोजी छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झालाय. छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झालाय दादा. वाघाचा जन्म झालाय. स्वर्ग माझ्या जिजाऊची पुण्याई, माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली हो फळाला, माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली हो फळाला. तो बापाचा बाप तो बापाचा बाप वाघ शिवबा
शिवबा जन्मला, तो बापाचा बाप वाघ शिवबा जन्मला. अरे जगाच्या मालकाचा जन्म झालाय, वाघ जन्माला आलाय. हात वरी करा सगळ्यांनी. क्षत्रिय कुलावतंस, राजाधिराज, महाराज, योगीराज, श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. आपला बाप जन्माला आला होता तो दिवस होता, ती सोनेरी पहाट होती, तो सोन्याचा दिवस होता. 19 फेब्रुवारी 1630 रोजी माझा राजा जन्मला. दादा वाघाचा जन्म झाला होता त्या दिवशी. बघत बघत आता राजे वाढायला लागले. बघत बघत राजे 2 वर्षाचे झाले. आणि यदा कदाचित जर राजे कधी रडायला लागले तर आऊसाहेब जिजाऊ काय करायच्या? आत्ताच्या बायका काय करतात? तो बाळ रडायला बाळाला खुळखुळा देतात, बाळाला भावली देतात, मेन बाळाला मोबाईल देतात कार्टून लावून. तिकडं ती कार्टून बघणं का काय करणं, ती बाळ येड होऊन जाते त्या मोबाईल मध्ये. मोबाईल दिला नाही की रडायला चालू करते. पण ऐका दादा, कान टोकारून ऐका. माझ्या आऊसाहेब जिजाऊ काय करायच्या? माझे राजे जर रडायला लागले ना तर आऊसाहेब जिजाऊ त्यांच्या हातात तलवार द्यायच्या, त्यांच्या हातात ढाल द्यायच्या, त्यांना घोड्यावर बसवायच्या, त्यांना सिंहासनावर बसवायच्या आणि वाघाच्या पिल्ल्यासोबत खेळायला लावायच्या राजाला. कौतुकाची गोष्ट आहे, 2 वर्षाच्या लेकराला जर त्याची आई वाघाच्या पिल्ल्यासोबत खेळायला लावत असेल तर ती आई भविष्यात काय करायला लावेल त्या लेकराला? आऊसाहेबांनी असे संस्कार केले होते राजांवर. मन घट्ट करून राहिले आऊसाहेब, म्हणून हे स्वराज्य स्थापन केलं राजांनी. आऊसाहेब जिजाऊ वाघाच्या पिल्लासोबत जर राजांना खेळायला लावत असतील तर आपण निदान आपल्या लेकराच्या हातात पुस्तक तर देऊ शकतो ना. आपण आपल्या लहान बाळाच्या हातात भागवत गीता द्यायची, महाभारत द्यायचं, शिवपुराण द्यायचं, रामायण द्यायचं आणि आपल्या लेकराला त्या पुस्तकाची गोडी लावायची. त्या पुस्तकाची गोडी लावायची, त्या पुस्तकाचे ज्ञान त्या लेकराला आपण द्यायचं, या परमार्थाची गोडी लावायची. निश्चितच एक ना एक दिवस तुमचं बाळ, तुमची मुलगी, तुमचा मुलगा यशाचं शिखर गाठल्याशिवाय राहणार नाही. विठ्ठल विठ्ठल वाघाच्या पिलासोबत खेळत खेळत राजे आता 9 वर्षाचे झाले. किती वर्षाचे झाले राजे? वाघाच्या पिलासोबत खेळत खेळत राजे आता 9 वर्षाचे झाले. राजे 9 वर्षाचे झाले आणि एका ठिकाणी स्त्री नृत्याचा कार्यक्रम चालू होता. त्या ठिकाणी राजे गेले. राजे कार्यक्रम पाहायला गेले. ही बातमी आऊसाहेबांना कळाली. आऊसाहेब आहे त्या स्थितीमध्ये ताड 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 करत राजांकडे आल्या. राजांना परत घेऊन गेले आणि राजांना त्याच वेळी सांगितलं, राजे तुमचा जन्म हा स्त्री नाचणारी हा बघण्यासाठी नाही, तर तुमचा जन्म स्त्रीला स्वतंत्र करण्यासाठी आणि स्त्रीचा जीव वाचवण्यासाठी झालाय. राजे तुम्ही घोड्यावर बसा. राजे आपल्या या महाराष्ट्राला स्वतंत्र करायचे, आपल्याला मुघल आदिल निजाम यांच्यापासून आपल्या या सत्तेला मुक्त करायचे राजे. आणि तुम्ही स्त्री नृत्याचा कार्यक्रम पाहण्यासाठी जाताय. त्यावेळेस आऊजिजाऊंनी सांगितलं, तेव्हापासून माझा राजा या मातीसाठीच लढला आणि माझा राजा या मातीसाठीच मरण पावला. ते म्हणजे छत्रपती शिवाजीराजे होते. तेव्हापासून राजे या मातीसाठी लढले. त्यांचं जर आयुष्यात काही ध्येय असेल तर ही महाराष्ट्रातली सत्ता त्यांना स्वतंत्र करायची होती. दिलं वचन मा साहिबा वचन पूर्ण करी, दिलं वचन मा साहिबा वचन पूर्ण करी. बाई माझा ग शिवबा जाग, शिवबा जाग बसला घोड्यावरी. बाई माझा ग शिवबा जाग बसला घोड्यावरी. दिलं
हिबा वचन पूर्ण करी बाई माझा ग शिवबारा जाग बसला घोड्यावरी बाई माझा ग शिवबारा जाग बसला घोड्यावरी. अति त्या क्षणापासून राजाने ठरवलं जगलं तर या मातीसाठी जगायचं आणि मेलं तर या मातीसाठी जगायचं. तेव्हापासून राजे या मातीसाठी जगतायत दादा. आऊसाहेबांनी शिकवण दिली आपल्या राजाला आणि शिवाजी महाराज घडवले. राजे घडले नसते तर आपल्याला आज स्वातंत्र्य नसतं. इथे बसलेल्या सर्व आई साहेबांना मला एक प्रश्न करायचा आहे. तुम्ही रोज आंघोळ केल्यानंतर कुंकू लावता ना, ते कुंकू कोणामुळे? छत्रपती शिवाजी महाराज जर नसते तर हे कुंकू, या कुंकवाचा अधिकार सुद्धा तुम्हाला नसता. छत्रपती शिवाजी राजे नसते तर हे कुंकू तुम्हाला विसरून जावं लागलं असतं. कृपा आहे त्या राजाची दादा, आपल्यावर कृपा त्या राजाची आहे म्हणून आज आपण स्वतंत्र आहेत. म्हणून मी तुम्हाला एक गोष्ट सांगू शकते, रोज कुंकू लावताना एकदा तरी माझ्या राजाची आठवण काढत जावा. उपकार आहे त्या राजाचे आपल्यावर. राजा लढला म्हणून आपण आज स्वतंत्र आहेत. इथं आल्यानंतर मला छान वाटलं. भव्य दिव्य स्वरूपात हा कीर्तन महोत्सव ठेवलाय तुम्ही. एका दिवसाचाच आहे पण प्रत्येकाच्या तोंडावरचा उत्साह राजाबद्दलचा प्रेम सांगून जातोय. तरुण मंडळींनी मिळून केले ना हे सगळं. यामध्ये तरुण मंडळींचा भाग आहे, याचं कौतुक आहे. त्यांच्यासाठी एक टाळ. तरुण मंडळीला एक विनंती करते मी. त्यांना एवढं मोठं भव्य दिव्य स्वरूपात राजाची जयंती साजरी करतायत. हे त्यांचं राजाबद्दलचं प्रेम आहे हे समजून येतंय. पण त्यांना एक कळकळीची विनंती करते, लहान बहीण म्हणून माझं ऐका. माझं कीर्तन झाल्यानंतर ना तुम्ही एका रांगेत सर्वांनी उभं राहायचं. व्यसन करतात काही मुलं. एका रांगेत उभं राहायचं आणि राजाच्या समोर पाया पडायला जायचं. राजाच्या समोर जायचं, खिशात हात घालायचा दादा. पैसा नका काढू तुम्ही खिशातला. पैसा म्हणजे आजच्या काळातला भ्रम आहे. हे खरं आहे की पैशाशिवाय काय होत नाही, पण पैसा नसल्यावर माणूस जगू शकतो. पैसे नका काढू तुम्ही खिशातून. तुम्ही खिशात हात घाला आणि राजांच्या समोर एक एक आपलं व्यसन अर्पण करा आणि शपथ घ्या की इथून पुढे मी एकही व्यसन करणार नाही. हे जे व्यसन आहे ना, हे व्यसन आपलं हे या शरीराला कीड लावतं. आपण जर ते व्यसन केलं तर आपलं शरीर उद्ध्वस्त झाल्याशिवाय राहणार नाही. पण आपण जर भक्तीचं व्यसन केलं ना, आपण जर देवाची भक्ती केली, राजाच्या भक्तीचं जर व्यसन केलं ना आपण, तर आपलं जीवन सार्थकी लागल्याशिवाय राहणार नाही. म्हणून सांगते, तुम्हाला जर व्यसन करायचंय ना तर भक्तीचं व्यसन करा. तुमचं जीवन सार्थकी लागेल. तुमच्या आयुष्यात कोणत्या गोष्टीची कमी पडणार नाही. एवढीच विनंती आहे. शिवजयंतीचा काळ जवळ आला की तरुण मंडळीची घोषणा असते, राजे तुम्ही पुन्हा जन्माला या. कशाला यावं माझ्या राजाने पुन्हा जन्माला? तुम्ही बिडी ओढताय, तुम्ही व्यसन करताय, हे पाहण्यासाठी माझ्या राजाने जन्माला यावं का पुन्हा? अरे तुम्ही गाडीवर टॅटू काढताय, स्टिकर लावताय माझ्या राजाचं आणि तीच गाडी तुम्ही ढाब्यासमोर घेऊन उभा करताय, हे पाहण्यासाठी यावं का माझ्या राजाने? राजाने स्थापन केलेल्या या महाराष्ट्र भूमीमध्ये 4-4 वर्षाच्या मुलीवर अत्याचार होतोय, हे पाहण्यासाठी यावं का माझ्या राजाने नंतर? पण एक गोष्ट लक्षात ठेवा, माझा राजा जर परत जन्माला यावा असं तुम्हाला वाटत असेल ना, तर त्यासाठी आधी आऊ जिजाऊ घडल्या पाहिजेत. आई साहेब जिजाऊ जर घडल्या तर शिवाजी राजे जन्माला येतील. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्ही जर माझ्या राजाचे विचार आचरणात आणले तर तुम्हाला राजांना परत बोलवण्याची गरज पडणार नाही. म्हणून राजे कसे वागले, राजांची वागणूक कशी होती, राजांचे विचार आपल्या आचरणात आणा. कपाळाला चंद्रकोर लावली, भगवा गंध लावला, फेटा बांधला, दाढी वाढवली, मिशा ठेवल्या आणि नेहरू घातला म्हणजे राजा होत नसतं. त्यासाठी राजांचे विचार आचरणात आणावे लागते. कसे होते आपले राजे? अरे स्त्रियांचा आदर होता त्यांच्या डोळ्यामध्ये. एक गोष्ट सांगते, आपल्या हिंदू धर्माला कलंक लागेल असं तुम्ही कधी वागू नका. एखादी स्त्री जर जवळून चालली ना तर आपली नजर राजाची नजर ठेवा. राजांना पुन्हा या म्हणण्याची गरज लागणार नाही. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल.
संकटाला सामोरे गेले, पण आऊ जिजाऊनी राजा घडवला म्हणून आज आपण स्वतंत्र आहेत. कृपा आहे त्या राजाची, आपल्यावर कृपा आहे त्या राजाची. राजे मोठे होत चालले आणि राजाने स्वराज्य स्थापन करण्याचं स्वप्न पाहिलं. आई भवानीच्या कृपेनं राजा झाला शिवराया. आई भवानीच्या कृपेनं राजा झाला शिवराया. राजाच्या प्रत्येक संकटाला साथ द्यायची आई भवानी. राजाच्या डोक्यावर आई भवानीचा हात होता का, तर माझा राजा आई भवानीवर तेवढा विश्वास ठेवायचा. शिवराया या संकटा नित्य देते साथा. आई भवानी ठेवी शिरावर माता. दृष्टांत देऊन समोर दृष्टांत देऊन समोर आली तलवार द्याया. आई आली तलवार द्याया. आई भवानीच्या राजा झाला शिवराया. एवढा राजा होता, पण आईवर मनाभावातून भक्ती करत होता, आईवर प्रेम करत होता, आईवर विश्वास होता त्या राजाचा. शिवरायांचे गुरु होते तुकोबा राय. एवढा मोठा राजा असताना जर तो देवाची भक्ती करत असेल, त्याची जर आवड तो देव असेल, ज्याचा स्वाभिमान भगवान परमात्मा पांडुरंग आहे, ज्याचा अभिमान तो भगवान परमात्मा पांडुरंग आहे, ते छत्रपती शिवाजी महाराज आहेत. मग आपण पण त्या देवाची भक्ती केली पाहिजे, आपण पण त्या देवाचं भजन केलं पाहिजे, आपण पण त्या देवाची आवड ठेवली पाहिजे. आपला जन्म कशासाठी झालाय? आपल्याला त्या भगवान परमात्म्याने जन्म घातलाय.
84 लक्ष योनी फेरीतून आपल्याला हा मानवी देह प्राप्त झालेला आहे. मग आपण त्या देवाचं भजन केलं पाहिजे का नाही? आपण त्या देवाचं भजन केलं पाहिजे दादा. घे 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 हरी नाम घे, माया सारी सोडून दे, हात लावून नशिबाला का रडतोस ठाई ठाई या संसारा पायी, या संसारा पायी. तू म्हणशील बायका पोरा ही तुझ्या मागची चोरा, तू म्हणशील बायका पोरा ही तुझ्या मागची चोरा, तू मेल्यावरती मडके फोडतील तुझ्या जडोक्यावर. तू घे 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 हरी नाम घे, माया सारी सोडून दे, हात लावून नशिबाला का रडतोस ठाई ठाई या संसारा पायी, या संसारा पायी. आपण त्या भगवान परमात्म्याचं नामस्मरण घेतलं पाहिजे, त्याच्या नामाचं चिंतन केलं पाहिजे. शिवाजी महाराज लढाया खेळायचे, पण वेळ भेटताच तुकोबरायांचं कीर्तन ऐकण्यासाठी जायचे. वेळेतून वेळ काढून तुकोबरायांचं कीर्तन ऐकण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज जायचे. एक दिवस छत्रपती शिवराय तुकोबरायांचं कीर्तन ऐकण्यासाठी गेले. तुकोबरायांचं कीर्तन ऐकण्यासाठी गेले आणि तसंच त्यांच्या घरी गेले. छत्रपती शिवराय तुकोबरायांच्या घरी गेले आणि घरी गेल्यानंतर तुकोबरायांची पत्नी आवली जिजाई त्यांच्या अंगावरची फाटकी साडी बघून छत्रपती शिवरायांना हे जाणवलं. तुकोबरायांची गरिबी परिस्थिती आहे हे छत्रपती शिवाजी महाराजांना जाणवलं. छत्रपती शिवाजी महाराज गडावर परतल्यानंतर निश्चय करतात आणि तुकोबरायांच्या घरी नजराणा पाठवतात. सोन्याचा धनाचा नजराणा तुकोबरायांच्या घरी शिवराय पाठवतात. मावळ्यांना सांगतात की हा नजराणा तुम्ही तुकोबरायांच्या घरी घेऊन जा आणि तुकोबरायांना सांगा शिवरायांनी हा नजराणा तुमच्यासाठी पाठवलाय. मावळे तुकोबरायांच्या घरी नजराणा घेऊन जातात. नजराणा घेऊन गेल्यानंतर तुकोबरायांना सांगतात तुकोबराया हा नजराणा हे धन शिवरायांनी तुमच्यासाठी पाठवलंय. त्यावेळी तुकोबराय सांगतात हे धन माझ्यासाठी माती आहे, हे धन माझ्यासाठी पाषाण आहे, हे धन माझ्यासाठी खडे येतं, ह्या धनाचं माझ्यासाठी काहीही मोल नाही. तुकोबराय नाकारतात नजराणा. हे धन माझ्यासाठी काहीच नाही, हे धन माझ्यासाठी दुःखाचं कारण आहे असं म्हणल्यानंतर मावळे प्रश्न करतात तुकोबरायांना तुमच्यासाठी जर हे दुःखाचं कारण आहे, हे धन जर तुमच्यासाठी दुःख आहे तर तुमच्यासाठी सुख काय आहे? त्यावेळी तुकोबराय गोड असं उत्तर देतात. अभंगाचं प्रथम शब्द आम्ही तेने सुखे
अभंगाच्या प्रथम चरणात तुकोबाराय सांगतात, आम्ही तेने सुखी म्हणा विठ्ठल विठ्ठल मुखी. हे तुम्ही दिलेलं धन माझ्यासाठी सुख नाहीये, तर माझं सुख कोणतंय? आम्ही मुखातून आमच्या भगवान परमात्म्याचं नामस्मरण करतो, भगवान परमात्म्याच्या नामाचं चिंतन करतो, हेच आमचं सुख आहे. त्यावेळेस सांगतात की हे तुमचं धन मला नकोय, तर तुम्ही काय करा, हे धन तुम्ही घेऊन जावा. हे धन माझ्यासाठी काय आहे? हे धन माझ्यासाठी दुःख आहे. तर तुम्ही शिवरायांना जाऊन सांगा की तुकोबारायाने तुमच्या नजरांना फेटाळला, तुकोबारायाने तुमच्या धनाला नकार दिला. मग हे धन माझ्यासाठी काय आहे? सुख सांगितलं मी तुम्हाला, पण हे धन माझ्यासाठी काय आहे? अभंगाचं दुसरं चरण. अभंगाच्या दुसऱ्या चरणात तुकोबाराय सांगतात, तुमचे ये रविक्त धन ते मज मृत्तिके समान. तुमचं जे हे धन आहे, हे धन माझ्यासाठी कशा समान आहे? माती समान आहे. याचा माझ्यासाठी काहीही मोल नाही. हे माझ्यासाठी माती आहे. मावळे राजाकडे परततात आणि राजाला सांगतात, राजे तुमचा हा नजराणा तुकोबारायाने स्वीकारला नाही. राजे चकित होतात आणि विचारतात, का स्वीकारला नाही? तुम्ही विचारलं नाही त्यांना? राजा, आम्ही तुकोबारायांना विचारलं, पण ते म्हणाले की आमचं सुख ह्याच्यात नाही. मग आमचं सुख कशात आहे? तर त्यांनी सांगितलं की आमचं सुख भगवान परमात्म्याचं नामस्मरण करण्यात आहे, भगवान परमात्म्याचं भजन करण्यात आहे त्यांचं सुख. तेव्हा राजाच्या चेहऱ्यावर स्मित हास्य आलं
आणि राजाने विचार केला, माझा गुरुवर यांचं सुख जर भगवान परमात्म्याच्या भजनात असेल तर मी देखील त्या भगवान परमात्म्याची आवड निर्माण केली पाहिजे आणि मी देखील त्या भगवान परमात्म्याचं नामस्मरण केलं पाहिजे. तुकोबाराय भगवान परमात्म्याचं एवढं नामस्मरण करायचे, रात्र आणि दिवस त्या भगवान परमात्म्याचं भजन करायचे. दिवस दिवस रात्र रात्र भगवान परमात्म्याच्या नावाचं चिंतन करायचे. एकदा जर भंडारा डोंगरावर गेले ना, 14 दिवस घराकडे परतत नव्हते. एवढं भजन तुकोबाराय करायचे. दिनरजनी हाची धंदा गोविंदाचे पोवाडे. दिनरजनी हाची धंदा म्हणजे दिवसभर आणि रात्रभर, दिवस रात्र तुकोबाराय देवाचं भजन करायचे. एवढे देवाच्या भजनामध्ये, भगवान परमात्म्याच्या नामामध्ये तुकोबाराय धुंद असायचे. राजाने विचार केला, तुकोबारायांची आवड कोणती? भगवान परमात्मा पांडुरंग. मग मी देखील भगवान परमात्म्याची आवड केली पाहिजे. मग तुकोबारायांची आवड जर भगवान परमात्मा असेल, छत्रपती शिवाजी राजाची जर आवड भगवान परमात्मा असेल, तर तुमची आमची आवड काय हो? तुमची आमची आवड काय असते? काय नाही, सकाळी उठायचं, चहा पाणी करायचं, नाश्ता करायचा, दुपारी एकदा जेवायचं, दिवस मावळता एकदा जेवायचं, संध्याकाळी झोपायचं, हेच आपला दिनक्रम असते का नाही? पोरावांचं लगे गाडीवर फिरायचं, दिवसभर हीच कार्यक्रम चालू ह्यांचा. आपलं सुख कशात आहे? आपलं सुख ह्याच्यातच आहे. ह्या नवीन पिढीला परमार्थाची गोडीच राहिली नाही. नवीन पिढीला भगवान परमात्म्याचं नामस्मरण काय असते, भगवान परमात्म्याचं भजन काय असते हेच माहिती नाही. मग आपण जर भगवान परमात्म्याचं भजन केलं, आपण जर भगवान परमात्म्याचं नामस्मरण केलं, आपण जर भगवान परमात्म्याला जीव लावला, प्रेम केलं, तर आपल्या आयुष्यात काही सुद्धा कमी पडत नाही. मग आपल्याला जर आपली आवड, तो भगवान परमात्मा जगाचा मालक विट्यावर उभा आहे तो विठ्ठल जर करायचा असेल, तर काय करायचं? अभंगाचं तिसरं चरण. एकादशी. तुम्ही जर तुमच्या गळ्यात तुळशीची माळ घातली, एकादशीला जर व्रत केलं, तर तुमचं मन भगवान परमात्म्याच्या भक्तीकडे ओढले जाईल. तुम्हाला मनातून वाटेल की आपण भगवान परमात्म्याची भक्ती केली पाहिजे, भगवान परमात्म्याबद्दल तुम्हाला आवड निर्माण होईल, असं तुकोबाराय सांगतात. मग आपण आवड कोणती ठेवली पाहिजे? भगवान परमात्म्याचं भजन केलं पाहिजे का नाही? मग गळ्यामध्ये तुळशीची माळ घातली पाहिजे का नाही? हाय का इथं सगळ्यांच्या गळ्यात तुळशीची माळ? विठ्ठल विठ्ठल. ज्याची आवड भगवान परमात्मा आहे, छत्रपती शिवाजी महाराजांची आवड कोण आहे? भगवान परमात्मा आहे. कुलस्वामिनी तुळजापूरची आई भवानी आहे. मग
ज्याची आवड भगवान परमात्मा आहे, मग आपण देखील त्या भगवान परमात्म्याचं भजन केलं पाहिजे ना. सगळ्यांनी हातवरी करायचे, सगळ्यांनी. नेहमी हातवरी करायचे नाही तर आशेवरी करायचे. सगळ्यांनी म्हणले, सगळ्यांनी ज्यांना हात येतो का त्यांना सगळ्यांनी वरी करायचे, सगळ्यांनी. चला चला. हा आता आहे ना पकवाचे सोडून, पकवाचे हात वरी केले मग कसं करायचं? केले का सगळ्यांनी हात वर? आता आपण भगवान परमात्म्याचं सुंदर असं नामस्मरण करू, भजन करू. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय राम, श्रीराम जय राम जाऊ द्या गटाळून आवडून गेले असतील हात का नाही. चांगलं वाटलं का भजन करून? आनंद आला का नाही? भगवान परमात्म्याचं जर आपण भजन केलं तर आपलं दुःख नाहीस होते. हा एकमेव मार्ग आहे आपलं दुःख नाहीस करण्याचा, की आपण भगवान परमात्म्याचं भजन केलं पाहिजे, त्याच्या नामाचं चिंतन केलं पाहिजे. मी तुम्हाला सांगितलं मगाशी, व्यसन करू नये. तुम्ही आता कीर्तन झाले की जाणार आहेत तिथं महाराजांच्या समोर खिशातून हात घालून काढून एक एक व्यसन अर्पण करणार आहेत, हो की नाही? जे करते ते बर का, नाहीतर उगा परत मला राग राग करायचा होता. आता काय काय लोक लयच विचित्र व्यसन करतात. 2 पिदाडे असतात, 2 पिदाडे दारू पेलेले असतात की मग रात्री उशिरा पिऊन आपलं काय काम आहे त्यांना, पेले निघाले घरी. ही त्याच्या खांद्यावर हात टाकतय, ती ह्याच्या खांद्यावर हात टाकतय, झुलत 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 ह्यांची वारी घरी निघाली. मग घरी निघल्यावर त्यांना दिसली तिथं हिर. काय विहीरच म्हणतात का तुमच्या इकडं? विहीर. त्या विहिरीत त्याने डोकावून बघितलं, त्यांना दिसला त्यात चंद्र. त्यातलं एक काय म्हणतोय, आगा गा 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 गा, अरे वरचा चंद्र हिरीत पडलाय की. दुसरा काय म्हणतोय, उडी टाकली असेल बिचाऱ्यानं, कटाळून गेला असेल, ती तरी काय करणार आहे. मग दुसरा काय म्हणतोय, आपण काय करू, हिरीत उतरून ह्याला बाहेर काढू. माझ्या बायकोला चतुर्थी आहे बाबा, चंद्रोदय झाला नाही तर माझी बायको उपाशी मारायची. मग ते दुसरा म्हणते, चल आपण हिरीत उतरू. बकेट आणली लगेच कुठून तरी, हिरीत उतरले. हिरीत गेले दोघं बी आणि बकेटीला चंद्राला भरतेत. कुठं? बकेटीत भरतेत. मग चंद्र जाईल का बकेटीत? ह्याने बकेट अशी केली की चंद्र हालायचा. अर पळायले 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 चित्र पळायले. म्हणजे एक म्हणायची चंद्र पळायला, दुसरं म्हणाय धर 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 पळायला धर. मग असं करीत करीत आता ही बकेटीत धरला. इकडे एक चंद्र दिसायला, इकडे एक चंद्र दिसायला. अरे ही तर 2 आहेत ती, आता काय करायचं? धर्माला जाऊ दे,
एकाला तरी वर घेऊ पुन्हा बघू दुसऱ्याचं एकानं मागून धरलं दुसऱ्यानं पुढून धरलं मग हे वड लाव ताकद लावून जोर लगा के हुईशा करी दोघं वडायला लागली वडीत दोघांनी तिला दणका दोघं बी आली दणके सरसर वरी पडली उतानी पडली वरी अरे एका दणक्यातच वरी लावणार नाही अशी असते पिदाडी विठ्ठल आपण जर व्यसन केलं ना तर आपल्याला आपण काय करतोय काय वागतोय ह्याचं भान राहत नाही म्हणून आपल्या या मानवी देहाने व्यसनाचा त्याग केला पाहिजे आपल्याला भजन करून आनंद आला ना भजन करून आनंद आला आता आपण छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरा करतोय छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यात काही कमी अडचणी आल्या नाहीत दादा प्रत्येक दिवस महाराजांचा अडचणीत जायचा संकटावर संकट पण माझा राजा प्रत्येक संकटाला तोंड द्यायचा आणि जीत मिळवायचा माझा राजा प्रत्येक संकटाला मात करायचा प्रत्येक संकटाला सामोरं जायचा आणि प्रत्येक लढ्यात माझा राजा जिंकायचा कारण माझ्या राजाची भक्ती होती देवावर राजाच्या आयुष्यात भरपूर संकट आली भरपूर संकट आली प्रतापगडच्या पायथ्याशी खाना प्रतापगडच्या पायथ्याशी खाना वेळ वाईट आहे पण पाणी आलं आईच्या डोळ्याला सरदार लागले रडायला आईच्या डोळ्यात पाणी आले यात नवल काय सरदार रडायला लागले यात नवल काय राजांच्या सोबत राहणारे घोडे देखील रडायला लागले दादा असं म्हणतात राजा पाखराला जीव लावला ना तर ते पाखरू आपलं होतं मग माणूस तर होणार नाही म्हणून माणसाने माणूस ओळखला पाहिजे माणसाला जीव लावला पाहिजे माणसाने माणसावर प्रेम केलं पाहिजे आणि एक निष्ठतेने राहिलं पाहिजे वाट पाहत होता अफजल खान कब आएंगे शिवाजी प्रतापगडाच्या पायथ्याशी शामियाना उभा केलाय राजे शामियानाच्या दिशेने येत आहेत अफजल खानाची आणि शिवाजी राजाची भेट काही साधी नाही दादा अफजल खानाची आणि शिवाजी राजाची भेट काही साधी नाही वाट पाहत होता अफजल खान कब आएंगे शिवाजी कब आएंगे शिवाजी कब आएंगे शिवाजी
राजाने खानाला आलिंगन दिलं. राजाने खानाला आलिंगन दिलं. 7 फूट उंचीचा खान आहे आणि खान करतो काय? खान करतो काय? खान दाभिमान मानाला, खान दाभिमान मानाला, काहीचा वारा त्याने केला, काहीचा वारा त्याने केला. चिलखत होता अंगाला, चिलखत होता अंगाला. खानाचा वार धोका गेला, गडबडला खान. धोका जाणवताच राजाने देखील अफजल खानावर वार करायला सुरुवात केली. बोटामध्ये बिछव्या घातलेल्या, बोटामध्ये बिछव्या घातलेल्या वाघनख्याचा मारा केला, वाघनख्याचा मारा केला. नरटला पडलं पोटाला, नरटला पडलं पोटाला. खानाचा कोकणा बाहेर आला गेला हाती, खानाचा कोकणा बाहेर आला गेला हाती, खानाचा कोकणा बाहेर आला गेला हाती. प्रतापगडचे युद्ध झाले. प्रतापगडचे युद्ध झाले. अशा प्रकारे प्रतापगडचे युद्ध संपत आलं. खानाचा कोथळा बाहेर काढलाय राजांनी. 7 फूट उंचीचा तो खान आहे आणि अशा या धिप्पाड खानाचा वध राजाने केलाय. असं कौतुक करण्यासारखी कर्तृत्ववान राजे होते आपले छत्रपती शिवाजीराजे. असं वाटतंय की या पंढरपुरामध्ये भजन चालू आहे. नामदेव महाराज भजन करतात आणि भगवान परमात्मा समोर बसून नामदेव महाराजांचं कीर्तन ऐकतोय असं वाटतंय. चला हात वर करा सगळ्यांनी, हात वर करा. राजाची जयंती आहे, आपल्या जगाच्या वाघाची जयंती आहे. छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. माझ्या राजाने अफजल खानाचा वध केलाय दादा. किती कर्तृत्ववान राजा होता. प्रतापगडचे युद्ध झाले. प्रतापगडचे युद्ध झाले. रक्त सांडलेले पाप झाले. केला कृष्णेचा केला पाप. मराठीला हिंगा मांडला थाट दिली, शिवशाहीचा मांडला थाट दिली, मराठीला हिंगा मांडला थाट दिली. वध राजाने केलाय. राजे काय कोण साधे सुधे नव्हते दादा. आपला स्वाभिमान राजा आहे, आपला अभिमान राजा आहे, आपलं सर्वस्व राजा आहे. 18 पगड जातीला सोबत घेऊन स्वराज्य स्थापन केलं माझ्या राजाने. प्रत्येक जातीच्या मावळे राजासोबत होते. माळी होता, लोहार होता, कुंभार होता, वंजारी होता, धनगर होता, कुणबी होता, नावी होता. अरे यात नवल काय, मुसलमान मावळा देखील राजासोबत होता. महिर मेहतर म्हणून नावाचा मावळा राजासोबत होता. मावळ्याने प्रश्न केला राजाला, राजा ये आदिल, ये मुगल, ये निजाम, ये तो आपके दुश्मन है राजा, ये तो आपके दुश्मन है और मैं भी एक मुसलमान हूँ, मैं भी एक मुसलमान हूँ और मैं भी उनमें से ही हूँ. तो फिर आपको नहीं लगता क्या मैं आपके साथ गद्दारी करूंगा? तेव्हा राजे काय सांगतात? राजे काय सांगतात पहा, माहीर तू या महाराष्ट्रात तर मुसलमान आहेस, या महाराष्ट्र सोबत तुझी नाळ जुळलेली आहे.
आणि ज्या व्यक्तीच्या महाराष्ट्रासोबत नाळ जुळली आहे ना, तो व्यक्ती त्या महाराष्ट्रासोबत कधीच गद्दारी करू शकत नाही. एवढा विश्वास राजाचा आपल्या मावळ्यावर होता. म्हणून प्रत्येक जातीतले मावळे राजासोबत होते आणि प्रत्येक जातीतल्या मावळ्या एकत्रित करून राजाने हे स्वराज्य स्थापन केले. दादा विठ्ठल विठ्ठल. आज शिवजयंती आहे म्हणून नाही. मला एका व्यक्तीने प्रश्न केला होता, ताई तुम्ही प्रत्येक कीर्तनात शिवाजी महाराज का सांगता? मी त्यांना म्हणलं, तुम्हाला म्हणलं की छत्रपती शिवाजीराजे काय देव होते काय? तुम्ही प्रत्येक कीर्तनात छत्रपती शिवाजी महाराजांचेच गुण गातात. अरे छत्रपती शिवाजी महाराज देव नव्हते, पण छत्रपती शिवाजी महाराज होते म्हणून आज प्रत्येक मंदिरात देव आहे. कृपा आहे त्या राजाची आपल्यावर, कृपा आहे आपल्यावर त्या राजाची. आपल्यामध्ये दोन माणसं होऊन गेले, दोन व्यक्ती आपल्यामध्ये होऊन गेले. एक महाराज होते, लोक त्यांना राजे म्हणायचे, आणि एक राजे होते, लोक त्यांना महाराज म्हणायचे. महाराज होते ज्ञानोबराय, तर लोक त्यांना ज्ञानियांचा राजा म्हणतात. आणि राजा होता छत्रपती शिवाजी राजा, तर लोक त्यांना महाराज म्हणतात. आपल्याला स्वाभिमान असला पाहिजे, आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमीमध्ये जन्म घेतलाय. आपलं भाग्य म्हणून आपल्याला या भूमीमध्ये जन्म भेटलाय. दादा कृपा आहे आपल्यावर छत्रपती शिवाजी राजाची. एका शाळेत निबंध स्पर्धेचं आयोजन केलं होतं. निबंध स्पर्धेचं आयोजन केलं आणि विषय होता छत्रपती शिवाजी महाराज. एका मुलाने एकच ओळ उत्तर लिहिलं आणि त्या मुलाचा नंबर आला. 1 नंबर आला त्या मुलाचा. ती ओळ अशी होती, 350 वर्षापूर्वी छत्रपती शिवाजी महाराज जर नसते तर आज इथं मराठीमध्ये पेपर लिहायला मी उपस्थित नसतो. मग आपल्यावर कृपा आहे त्या शिवाजी राजाची, आहे का नाही कृपा? उपकार आहेत आपल्यावर त्या शिवाजी राजाचे. छत्रपती शिवाजी राजाने विचार केला, छत्रपती शिवाजी महाराजांनी विचार केला, तुकोबारायांची जर आवड भगवान परमात्मा असेल तर मीही माझी आवड तुकोबाराय, मीही माझी आवड भगवान परमात्मा केली पाहिजे. तुकोबाराय म्हणतात, छत्रपती शिवाजी महाराजांना तुम्ही मानाचा मुजरा करा. का? तर त्यांचे उपकार आहेत आपल्यावर, कृपा आहे त्यांची आपल्यावर की छत्रपती शिवाजी महाराज होते म्हणून आज आपण इथं स्वातंत्र्याने बसू शकतोय. नाहीतर मुघल, आदिल, निजाम अशा वेगवेगळ्या शत्रूंनी आपल्याला असं स्वातंत्र्य बसू दिलं नसतं. आपल्यावर अधिकार त्यांचा, आपल्यावर अधिकार असता त्यांचा आज, पण आपल्यावर उपकार आहेत शिवाजी महाराजांचे, आहेत का? आपल्यावर उपकार आहेत शिवाजी महाराजांचे, म्हणून आज आपण आपल्या मनाने जगू शकतोय, आपल्याला वाटेल ते करू शकतोय. तुकोबाराय सांगतात, तुम्ही मुजरा करा त्या राजाला, पण तुम्ही त्या हरीचे दास बना. अभंगाचे 4थं चरण.
परमात्म्याचे दास तुका म्हणे मज हेची आस. तुम्ही त्या भगवान परमात्म्याचे दास बना एवढीच एक माझी इच्छा आहे. मग आपण त्या भगवान परमात्म्याचे दास झाले पाहिजे. आपण जर त्या भगवान परमात्म्याचे दास झालो तर आपल्याला कशाचे देखील कमी पडणार नाही. शिवाजी महाराजांचं एक सुंदर असं गीत म्हणू आपण. गिरशी खरी किरटा परी, गिरशी खरी किरटा परी लहरी भगवा ध्वजा. गिरशी खरी किरटा परी लहरी भगवा ध्वजा. पाहिजे. राजाने स्वतंत्र केलेल्या या महाराष्ट्र भूमीमध्ये महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये आपला आवाज गेला पाहिजे. हा छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज
झोपायला थोडा उशीर लागला. त्याच्यामुळे असं म्हणणं की रात्री आलेली पोरगी लयच वाडूळ म्हणली, लय वाडूळच तिनं नेलं बोरच केलं हाय का. कीर्तन चालू व्हायला उशीर झाला होता म्हणून कीर्तन थोडं उशिरा सोडण्यात आलं. अशा प्रकारे अभंगाचा सरळ सरळ भाव मी तुमच्या समोर मांडला. यातलं माझं काहीच नाही. माझे गुरुवर्य हरिभक्त परायण विजय महाराज पांचाळ यांनी दिलेलं मला ज्ञान आणि भगवान परमात्म्याने दिलेली बुद्धीची चालना म्हणजे आजचं कीर्तन आहे. कीर्तनामध्ये चुकून कोणाला जर कोणाचं मन दुखवलं असेल, माझ्याकडून चुकीचा शब्द एखादा आला असेल जे कोणाच्या मनाला लागला असेल तर मला तुमची छोटी बहीण म्हणून, मुलगी म्हणून, नात म्हणून माफ करा. कारण हे थोड्याच वेळासाठी असते. परत मी कुठलची तुम्ही इथले, त्यामुळं माफ करा. माझं काही कीर्तनामध्ये चुकलं असेल तर तुमच्या घरातलीच व्यक्ती म्हणून मला माफ करा. अशा प्रकारे माझ्या मते मी तुमचा भाव तुमच्या समोर मांडलाय. मी असं म्हणू शकत नाही की ह्या अभंगाचा भाव असाच आहे. प्रत्येकाची वेगवेगळी म्हणजे बुद्धीची क्षमता असते, त्याच्यामुळे प्रत्येक कीर्तनकार वेगवेगळा भाव मांडू शकतो. माझ्या कीर्तनाला उपस्थित असलेले सर्वांना धन्यवाद देते. भगवान परमात्म्याच्या चरणी साष्टांग प्रणिपात. छत्रपती शिवराजांच्या चरणावर विनम्र अभिवादन आणि सेवेला इथंच पूर्णविराम. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली.
म्हणे मग हे आस तुका
देवी तुम्ही एक म्हणा. ते
सुने